त्यांना काही मी एका चर्चच्या पदाधिकारी किंवा त्याच्यामध्ये मी अडकवू इच्छित नाही. ते ख्रिश्चन समाजाचं एक महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. असे सिरिल सर आपल्यात उपस्थित आहेत. सिरिल दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कृपया या असलेले सिरिल दादा, ॲडव्होकेट सिरिल दादा सर यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. मी तरी त्यांना महाराष्ट्राचं एक नेतृत्व मानतो आणि त्यांचं स्वागत मी स्वतः सेंट जेम्सचा सेक्रेटरी या नात्याने मी स्वतः सिरिल सरांचं स्वागत करतो. रिपेअर अँड रिस्टोरेशनचं काम आपण सुरू केलं त्यावेळेस आम्ही देखील चाचपडत होतो की नेमकं कुठून सुरू करायचं. पहिल्या चर्चला आम्ही व्हिजिट दिली होती. ते चर्च होतं सिरिल सरांचं. सेंट अँड्रूजला आम्ही व्हिजिट दिली होती कारण त्यांनी देखील 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चर्चचं रिपेअर रिस्टोरेशन हे यशस्वीपणे आणि चांगल्या प्रकारे पूर्ण केलं होतं. तेव्हा आम्ही सिरिल सरांना भेट दिल्यानंतर सिरिल सरांनी आम्हाला एकदम उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं की रिपेअर रिस्टोरेशन काय आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं, फंड रेझिंग कशी करायची, फंड रेझिंग करताना काय काय करायचं. त्यामुळे सिरिल सरांचा या रिपेअर रिस्टोरेशनच्या आपल्या कामामध्ये मोठा वाटा आहे. जी काही मंडळी समोर बसलेली आहेत त्याचा प्रत्येकाचा आपल्या चर्चच्या रिपेअर रिस्टोरेशनमध्ये मोठा वाटा आहे. आपण पाहू शकतो. त्यानंतर सिरिल दादा सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. थँक्यू जीवन सर. प्रेज द लॉर्ड. आमची स्तुती असो. सरांनी सांगितलं होतं 1 मिनिटातच बोलायचं आहे. 1 मिनिटातच आवडणार. सर्वप्रथम मंडळीच्या प्रत्येक व्यक्तींना 200 वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि विशेष करून बाळासाहेब राजेंद्र भोसले, सेक्रेटरी साहेब, जीवन साहेब, ट्रेजरर आहेत, जे पास्टर कमिटी मेंबर्स आहेत, आशिष आहेत, प्रत्येकाचं मी कौतुक करतो आणि हॅट्स ऑफ टू यू ऑल. म्हणजे ते पहिल्यांदा जेव्हा चर्चमध्ये आले तिकडे आम्ही प्रार्थना केली, जे काही झालं. पण मला असं वाटतं आपण कोणीही देवावर काही मेहरबानी करत नाही. ते आपलं कर्तव्य होतं चर्चसाठी करायचं. देव आपल्यावर मेहरबानी करतो. तर आपण जे काही चर्चसाठी किंवा मंडळीसाठी करतो ते काय आपण मेहरबानी करतो, ते आपलं कर्तव्यच आहे. म्हणून शुभेच्छा. आणि सुशील सर तुमचे खास आभार मानतो, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मी मंडळीतर्फे आणि समाजातर्फे तुमचे आभार मानतो यासाठी की मी चर्च प्रॉपर्टीज वाचवण्यासाठी बऱ्याच वर्षापासून मी इन्व्हॉल्ड आहे. देवाची कृपा आहे त्याच्यावर. तर मला माहिती आहे काय काय डिफिकल्टीज येतात आणि जे तुम्ही काम केलं डायरेक्टली इनडायरेक्टली या चर्चमध्ये मी बऱ्याच वेळा इन्व्हॉल्ड होतो. म्हणून समाजातर्फे आणि चर्चतर्फे सुद्धा तुमचे आभार मानतो. अँड ऑल द बेस्ट. 300 वर्ष, 400 वर्ष, 500 वर्ष अँड लॉंग लाईफ टू सर्व. थँक्यू. सिरिल सर धन्यवाद. आणि तुमच्या शुभेच्छा नेहमीच आमच्या मागे राहिलेली आहे आणि तुम्ही नेहमीच मदत करता. म्हणून मी तुम्ही किती ठिकाणी सेक्रेटरी आहेत हे काय मी तुम्हाला सांगितलं नाही. पण महाराष्ट्राचं नेतृत्व आहे ख्रिश्चन समाजाचं. फक्त मी एवढंच माहिती दिली कारण सर्व तुमच्याशी परिचित आहे.